पावसाची प्रतीक्षा ही तशी सर्वांनाच असते. काहींना तो आवडतो, काहींना तो आवडत नाही. हा भाग वेगळा, पण पावसातले चिंब क्षण आयुष्यातून वेगळे करता येत नाहीत. मग त्या चिंब करणाऱ्या क्षणांची आवड असो अथवा नसो, असेच ओले चिंब करणारे क्षण आज जवळपास संपूर्ण राज्याच्या नशिबी आले. इतका पाऊस राज्यभर झाला. बघूया तशाच काही ओल्या चिंब क्षणांवरचा हा सुखावणारा रिपोर्ट. पाऊस म्हटलं की सगळंच आलं. सोसाट्याचा वारा आला, कोसळणाऱ्या धारा आल्या, रस्त्यावरचे खड्डे आले, पाणी साचण्याचे अड्डे आले, मुंबईतली धावपळ आली, पावसातलीही वर्दळ आली. कुठे हिरवीगार झाडी आली तर कुठे अडकलेली गाडी आली. हे सगळं आज महाराष्ट्रानं अनुभवलं. पार मुंबईपासून विदर्भापर्यंत सर्व दूर असा पाऊस झाला की सगळ्यांच्या नशिबी हे भिजणं आलं, चिंब होणार. उंचावरून टिपलेलं मुंबईतल्या पावसाचं हे रूप. झोपड्यांनी रेनकोट घातलंय आणि भर पावसात आपलं स्पिरिट दाखवताय. तर तिकडे मुंबईकरही पाऊस पडला म्हणून थांबत नाहीये. रस्त्यावर गाड्या पाणी उडवत वेग धरतायत, वाट काढतायत आणि आपल्या मुंबईकर असण्याची साक्ष देतायत. तर मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, मीरा भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार, कल्याण, डोंबिवली इथेही असाच पाऊस झाला. थोडी तारांबळ घेऊन आला आणि थोडा आल्हादही. शनिवार असल्यानं सुट्टी असलेल्या चाकरमान्यांना खिडकीतून खुणावणारा पाऊस ठरला, तर कामावर निघालेल्या चाकरमान्यांना रस्त्याने अडवणारा पाऊस ठरला. तर तिकडे कोकणाच्या सौंदर्यात पावसानं आपली भर घातली आणि हिरवाईनं नटलेलं कोकण अधिकच सुंदर दिसू लागलं. डोळ्यात हिरवगार कोकणी सौंदर्य आणि कानात पावसाचा हवा हवासा आवाज. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सर्व दूर हे चित्र दिसत होते. या चिंब करणाऱ्या क्षणांचा हा मधुर आवाज आहे. पक्ष्यांच्या पाऊस गप्पा सुरू आहेत तर कुठे पाण्याचा खळखळाट सुरू. कुठे घराच्या छतावरून ओघळणारे पावसाचे थेंब मनाला सुखावतायत तर कुठे शेत शिवाराला पावसाच्या पाण्यानं करकचून मारलेली मिठी ओलाव्यातली घुसमट सांगते, जिला अर्थातच दुःखाचीही किनार आहे. पण आपण जसं म्हटलं तसंच पाऊस म्हटलं की सगळंच आलं. पश्चिम महाराष्ट्रालाही आजच्या या पावसानं चिंब केलं. पावसानं नदी आणि गावाला हे असं एकरूप केलंय की आभाळातून रस्त्याच्या खुणा शोधाव्या लागतायत. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या कासारी नदीपात्रातली ही दृश्य. पाऊस म्हटला की खरंच सगळंच आलं. पावसाच्या नावानं बोटं मोडणंही आलं आणि पावसाचं पाऊस पण सेलिब्रेट करणंही आलं. आज खऱ्या अर्थानं पावसानं अवघ्या महाराष्ट्राला हे पाऊस पण सेलिब्रेट करण्याची संधी दिली. काही ठिकाणी तो अजूनही शुष्क मनानं वावरतोय खरा, पण तिथंही त्याच्या प्रेमाचा ओलावा लवकरच पोहोचेल ही अपेक्षा. कारण शेती, पाणी, दुष्काळ, विष्काळ या पलीकडचं एक पावसाचं अस्तित्व आहे, जे सुद्धा तितकंच हवहवसं आहे अगदी प्रत्येकाला. गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.